बघू शकता हा ट्रम्पच्या चायना व्हिजिट मधला फोटो आहे. बऱ्याचदा डिबेट चालते की पॉवर ग्रेट आहे का मनी ग्रेट आहे. तर बघू शकता तुम्ही मनी स्टँडिंग क्वाइटली अँड पॉवर इज सिटिंग. आणि ह्याच्यात तुम्ही जर हाऊस ऑफ कार्ड ही वेब सिरीज बघितली असाल नेटफ्लिक्स, तर ते मेन कॅरेक्टर फ्रँक अंडरवूड त्याचं एक वाक्य आहे त्यात ते काय म्हणतंय, सच अ वेस्ट ऑफ टॅलेंट ही हू choose money over power in this town, a mistake nearly everyone makes. Money is the mansion in Sarasota that starts falling apart after 10 years. मनीचं जे मॅन्शन बनवलेलं ते 10 वर्षातच पडेल तुमचं. Power is the old stone building that stands for centuries. I cannot respect someone who doesn't see the difference. तर पॉवरला ऑब्व्हियसली फ्रँक अंडरवूडनं तर पॉवरलाच ग्रेट कन्सिडर केलेलं आहे. ह्या इमेजकडे बघून पण तुम्ही बघू शकता पॉवर इज ऑलवेज ग्रेट. कारण जे बिझनेसमॅन वगैरे असतात त्यांना मेक ऑर ब्रेक कोण करू शकतं, आपले पॉलिटिशियन करू शकतात. कसं तुम्ही रूल्स चेंज करू शकतात. एक तर काय ते त्यांचे रूल्स बिझनेसचे रूल चेंज करू शकतात जेणेकरून तुम्ही हर्ट होऊ शकाल. जर तुमच्या फॅक्टरीज वगैरे बंद करू शकतात वेगवेगळे चार्जेस लावून. पुन्हा सिस्टमला यूज करून डिस्ट्रॉय करू शकतात. आता ईडी CBI वगैरे हे तुमच्या मागे लावून. हे ऑब्व्हियसली मनी असणं गरजेचं आहे, पण पॉवर इज ऑलवेज सुपेरियर दॅन मनी. तुम्हाला काय वाटतं की पॉवर ग्रेट आहे का मनी ग्रेट आहे, का दोन्ही पण पाहिजे, का नुसती पॉवर असली तरी चालेल किंवा नुसतं मनी असेल तरी चालेल? आणि एखाद्याला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नेटफ्लिक्सवर जाऊन ती मालिका पण बघू शकता. त्यात तर भरपूर सांगितलेलं आहे मनी पॉवर. कारण राजकारण पॉलिटिशियन असतो तो फ्रँक अंडरवूड, त्याला US प्रेसिडेंट बनायचं असतं, तर त्याची सगळी स्टोरी आहे ही.